नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत नुकतेच सांगली जिल्हा कन्नड विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झालेली आहे ते जत तालुक्यातील जाडरबाबला तालुका जत येथील एक प्राथमिक शिक्षक, ज्यांना गेल्या 2-3 वर्षापूर्वी सांगली जिल्हा आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. ते माननीय आप्पासाहेब सौदागर सह माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक कन्नड विभागाला ते शिक्षक म्हणून काम करतायत. अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या विभागामध्ये ते करतायत. अनेक जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी काम करून नावारूपास आणलेलं आहे. तर अनेक चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम गेली अनेक वर्षे सातत्यानं या तालुक्यामध्ये ते करतायत. शिक्षक समितीच्या माध्यमातून सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी गेली अनेक वर्षे काम केलेलं आहे. अनेक शिक्षकांचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सांगली जिल्हा शिक्षक समितीने त्यांना कालच सांगली येथे सांगली जिल्हा कन्नड विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी अभिनंदनीय निवड केलेली आहे. जत तालुक्यासाठी ते एक भूषणाव आहे. जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक मोठा तालुका आहे. अगदी महाराष्ट्र व कर्नाटकाच्या सीमेवरती हा तालुका आहे. या तालुक्यामध्ये जवळजवळ 100 ते 125 जिल्हा परिषदेच्या कन्नड शाळा आहेत. या शाळेसाठी भौतिक सुविधा मिळाव्या यासाठी ते कर्नाटक राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या व कर्नाटक राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांची आता येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये ते भेटसुद्धा घेणार आहेत. या पूर्व भागातील ज्या कन्नड शाळा आहेत त्या कन्नड शाळेला गडिनाडू कन्नड म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा निधी कर्नाटक सरकार या शाळेंना देत आहेत, आतापर्यंत दिलेला आहे. त्यामुळे आणखीन जादा निधी कर्नाटक सरकारकडून आणून या शाळा डिजिटल कशा होतील याकडे त्यांचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. त्या शाळेमध्ये भौतिक सुविधा असतील, शाळेला कंपाऊंड असतील, नवीन इमारत असेल किंवा डिजिटल फळे असतील किंवा ज्या शालेय उपयोगी जे पुस्तक आहेत, कॉम्प्युटर असेल, हे मिळवण्यासाठी ते या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत. माझ्या समवेत जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आप्पासाहेब सौदागर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण विचारूया आपली अभिनंदनीय निवड झाल्यानंतर आपण काय करणार आहे. सर नमस्कार. प्रथमतः TV1 मराठी न्यूज चॅनल या चॅनलला आणि संपादक साहेबांना माझं हार्दिक शुभेच्छा. काल माझे नुकतेच सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती कन्नड जिल्हा अध्यक्ष या पदावर मी काल माझं निवड झाली आहे. मी प्रथमतः आमच्या भागात 8 केंद्र प्रमुख जागा रिक्त आहेत आणि एक्झाम आपले शिक्षकांनी दिले आहेत. फक्त केंद्र प्रमुखची भरती कन्नडमधले शिक्षकांना पास झालेल्यांना मिळावा आणि मुलांना आमच्या भागातील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य कन्नडमध्ये मिळावा. आणि बरेच आपले मुलं आपल्या भागातील गडनाड भागातील मुलं DED शिकून TET पण पास झाले आहेत. तरी पण त्यांना भरती बरेच दिवस झाले थांबल्या. ते 100 ते 110 जागा कन्नड शिक्षकांचे रिक्त आहेत. याकरिता आम्हाला माझे एकूण सेवा 20 वर्ष झालं. मी किती वर्षापूर्वी शिक्षक म्हणून लागला तुम्ही? 2006 ला मी पहिल्यांदा कुठं झाले सुरुवात? गिरगावला झालं. आणि पहिल्यांदा मी मला एवढा अनुभव आलाय की कन्नड शाळा असून पण महाराष्ट्र सरकारने कन्नड विद्यार्थीबद्दल, कन्नड शाळेबद्दल, कन्नड शिक्षकाबद्दल कधी दुजाभाव केले नाही. आम्हाला सहकार केले ते. तरी पण आम्हाला कर्नाटक सरकारने बी सहकार केले ते. आम्ही कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय शिक्षण मंत्री साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री साहेब यांना मी तात्काळ भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. आमचे कन्नड मुलांचे, कन्नड शिक्षकांचे, कन्नड शाळेचे सर्व विषय मी मांडणार आहे साहेब. एकंदरीत 2006 साली तुमची शिक्षक म्हणून सुरुवात झाली. हा साहेब. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा गिरगाव येथे शाळा सुरू केली. त्यानंतर तुम्ही तेलीवस्ती या शाळेत आला होता. त्या ठिकाणी तुम्ही फार मोठं चांगलं काम केले आणि ते आदर्श शाळा करण्यासाठी तुम्ही काम केलं होतं. काय सांगता येईल त्याच्याविषयी? तेलीवस्ती उटगी ही एक शाळा, वाडी वस्ती शाळा, एक डोंगर भागात शाळा होतं. त्या ठिकाणी मी 40 लाखाचं तेव्हा 2013, 14, 15 साली मी त्या 40 लाखाचे तिथं मी काम केले आहे. वॉल कंपाऊंड म्हणा, नवीन इमारत, अंगणवाडी
120 झाडं लावलो. 120 झाडं थेट 13, 14, 15 साली दुष्काळ होतं. पाण्याची 40 ते पण 50,000 रुपये पर्यंत स्वखर्चाने टँकरने पाणी घातले. तेव्हा 10 वर्षापूर्वी 40 लाखाचे मी तिथं काम केलं साहेब. हा. आणि लोकाला सोलर वॉटर सिस्टम 5 लाखाचं प्रोजेक्ट होतं. त्या भागातील लोकांना पिण्याचे पाणी, शाळेला पिण्याचे पाणी, ती व्यवस्था केलंय. आणि पालकांची कशी तुम्हाला मदत मिळाली तिथं? पालकांचे सहकार खूप मिळालं, लोकवर्गणी वगैरे भरपूर मिळालं साहेब. आणि तिथं मी स्वच्छ सुंदर शाळा करून आलोय. मग तेव्हा तालुक्यात नंबर पण आला त्याचा? तालुक्यात नंबरला भाग घेतलो होतो. मग मी पहिल्यांदा मागासवर्गीय संघटनेचे तालुका अध्यक्ष होतो. नंतर काम बघून शिक्षक समितीने मला जिल्हा उपाध्यक्ष केले, आता जिल्हा अध्यक्ष केले. ते मी संघटनेचे काम करता करता शैक्षणिक मुलांचा पण भरपूर काम केले आहे. मला तालुक्यात ती शैक्षणिक कामाबद्दल दखल घेऊन जत तालुका पंचायत समितीने वतीने मला तालुका आदर्श शिक्षक मिळाले. लायन्स क्लबचा पण लायन्स क्लबचा पुरस्कार सिद्धेश्वर आप्पाजी साहेब त्यांच्या हस्ते मिळाले. आणि विविध संघटनेकडून, मागासवर्गीय संघटनेकडून विविध 10-12 पुरस्कार मिळाले. आणि ते सगळं दखल घेऊन सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मला तृप्ती धोडविशे मॅडम शिव असताना तेव्हा फाईल तपासून किती साली मिळाले? 2024 साली मला जिल्हा आदर्श शिक्षक मिळाले साहेब. जिल्हा आदर्श शिक्षक मिळवण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही काम केलं? मला कामगिरी म्हणून 2023 मध्ये करजगी बिरादर वस्ती येथे होते. तिथं 2 मुलं होते साहेब. मी तिथं 18 मुलं केलो. आणि इथं येऊपर्यंत लंगुटी वस्ती हल्ली 3 मुलं होते. आता 12 पटसंख्या केलंय साहेब. आणि प्रत्येक माझ्या मुलांना 30 पर्यंत पाडा येते साहेब. आणि मी शैक्षणिक वर्ष सुरुवात पासून शैक्षणिक वर्ष लास्टच्या दिवसापर्यंत एकही दिवशी असं चुकलं नाही की मुलांना रोज खाऊ देतो साहेब स्वखर्चानं. सध्या जर बघितलं तर एकंदरीत शिक्षक समितीचं काम सुद्धा तुमचं जोरात आहे. त्यानंतर तुमचा संपर्क आहे. शिक्षक समितीचं जिल्ह्याचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं तुम्ही. तुमचा कसा शिक्षकाशी संपर्क आहे? शिक्षकांनी बरेच शिक्षकांनी मला फोन करते. ते त्यांचं वैयक्तिक काम काही असू दे, जत पंचायत समितीचं असू दे, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगलीचे असू दे, वैयक्तिक मुलांचे शैक्षणिक काही काम असू दे, मी धडाडीने निवडणूक आयोग असू दे, तहसीलदार साहेब असू दे, प्रांत साहेब असू दे, कलेक्टर साहेब असू दे, शिओ साहेब असू दे, शिक्षण अधिकारी साहेब असू दे, मी धडाडीने माझ्या विद्यार्थ्याचे, माझ्या शिक्षकांचे मी प्रश्न मांडायला मागं पुढे बघत नाही साहेब. आता पण कुठले कुठले प्रश्न मांडलेत शिक्षकांचे? बरेच निवडणूक आयोगामध्ये तहसीलदार साहेबांना 2-3 प्रश्न विचारलो आणि त्यांनी आमचे सकारात्मक ऐकून आम्हाला सहकार केले. आणि बरेच इलेक्शन ड्युटीज म्हणा, बीएलओ कामकाज म्हणा, महिला शिक्षकांचं बीएलओचं, महिला शिक्षकांचे निवडणूक काम आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य, असं बरेच विषय मी मांडून काही विषय प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले साहेब. चालू झाले. आणि पहिल्यांदा मी संघटनेचे अध्यक्ष असतो 2013-14 पासून मी शिक्षकाचे प्रश्न मांडत आल्या. तेव्हा शिक्षकांचे राष्ट्रीयकृत बँकेत पगार करा, ती पहिल्यांदा ह्या जिल्ह्यात प्रश्न मी मांडलोय साहेब. आणि जुनी पेन्शनसाठी मी बरेच मोर्चामध्ये सहभागी झालोय साहेब. तुम्ही बरेच लोक पण चांगले होऊन गेले. आणि आता पण मला ही अध्यक्षपद निवड झाल्यामुळं विविध राजकीय नेते मंडळीकडून, मोठे मोठे लोकांकडून, शिक्षकाकडून, महिला शिक्षकाकडून फोन आलंय, अभिनंदन आलंय. तरी पण त्यांचे विविध प्रश्न पण आम्हाला सांगितले साहेब. आणि ती प्रश्न सोडवण्यास मी सक्रिय काम करेन साहेब. एकंदरीत जर बघितलं तर शिक्षक समितीच्या माध्यमातून तुम्ही अतिशय चांगलं काम करतायत. आता येणाऱ्या वर्षभरामध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक लागणार आहे. त्यासाठी काय तयारी आहे तालुक्यामध्ये? शिक्षक समितीचे निवडणूक ह्या मी पुरेपूर शिक्षक समितीलाच मदत करणार आहे. तरी पण मला विविध विरोध पार्टी संघटनेचे लोक पण मला आज अभिनंदन म्हणून सांगितले साहेब. कारण त्यांना मी एकच सांगितलंय, तुम्ही संघात असू दे, समिती असू दे, मागासवर्गीय संघटना असू दे, कुठल्याही भारतीय असू दे, कुठल्याही संघटनेमध्ये असा, तुम्ही कन्नड शिक्षक आहे, कन्नडसाठी मी तुम्हाला आमंत्रण दिल्यावर, तुम्हाला रिक्वेस्ट केल्यावर माझ्यासोबत तुम्ही यायला पाहिजे असं रिक्वेस्ट केल्यावर तुम्ही कन्नड विषयासाठी सांगा, आम्ही तुम्ही कुठं सांगतो तिथं यायला तयार आहे. कन्नड विषय मांडा, कन्नड मुलांचे, कन्नड शिक्षकांचे प्रश्न मांडा. आम्ही सगळं संघटना विसरून तुमच्या पाठीशी आहे असं
सर्व शिक्षकांनी मला फोन केले साहेब. आता येणाऱ्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीमध्ये शिक्षक समिती मैदान मारणार काय बँकेचं? माझे तयारी केली आहे जोरात? माझे अनुभवाप्रमाणे ह्या टायमाला शिक्षक समितीचा 100% आपला सत्ता येणार साहेब. सत्ता येणार, कारण वातावरण सगळीकडं असं एक 6 महिने झालं साहेब. शिक्षक आता सत्ताधारी पार्टी आणि पूर्वीचं सत्ताधारी पार्टी त्यांच्याबद्दल खूप शिक्षकांची नाराजी आहे साहेब. त्यांनी काय काय वचननामा दिले त्या वचननामा त्यांनी पूर्तता केली नाही साहेब. आणि समिती बरं आहे आणि समिती अनेक मोठे मोठे संघटनेचे लोक समितीमध्ये सुद्धा चांगले आहेत, समितीमध्ये प्रवेश केले साहेब. आणि आपलं सत्ता येते साहेब 100%. काल तुमची सांगलीमध्ये निवड झाली, अभिनंदन निवड झाले. काल कोण कोण होतं सांगलीत राज्याचे नेते? मी मानणारे आपले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष माननीय सर्जे SR पाटील साहेब आणि शशिकांत भागवत सर आणि विविध पदाधिकारी, राज्य नेते मंडळी आणि विविध आपल्या संघटनेतले म्हणजे कन्नड शिक्षक संघटना, कन्नड आणि उर्दू शिक्षक संघटना आणि शिक्षक समिती असं विविध तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष असं सर्व विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने होते साहेब. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये निवड झाली. एकंदरीत आता तुमची कन्नड विभागाचे जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. जत तालुक्यामध्ये कन्नड शिक्षक आहेत, मिरज तालुक्यात कन्नड शिक्षक आहेत. या कन्नड शिक्षकांना कर्नाटक सरकारकडून जो येणारा गडिनाड कन्नडचा निधी आहे त्यासाठी तुम्ही आता बेंगलोरला जाण्याची तयारी केलाय? तुम्ही कधी सुट्टीत जाणार आहे का कधी जाणार आहे? मी एक ध्वजारोहण झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी कर्नाटक सरकारचे विविध प्रश्न मंत्री साहेबांना भेटून आपले विविध अडचणी मांडणार आहे साहेब. ब्ल्यूप्रिंट देणार आहे तिथं सगळे तुमचे. आणि मुळात सर्व संघटनेचे नेते मंडळी काम करते ते. पण आम्ही शिक्षकांना एक आव्हान आहे साहेब. माझे मतानुसार तुमचं संमत आहे का नाही बघा. कुठलेही प्रश्न आता आम्ही कन्नड शिक्षकांनी TET पास झालंय, पण कन्नड प्रश्नपत्रिका आम्हाला मिळणार नाही. कन्नड मधले प्रश्नपत्रिका मिळणार नाही साहेब. लोक शिक्षक काय म्हणतात ते संघटनेला काय झालंय, कोर्टात जायला पाहिजे. कोर्टात जायला पाहिजे. हायकोर्टला, सुप्रीम कोर्टला जाण्यासाठी आर्थिक पटबळ लागते. तुम्ही कुठल्याही संघटनेत असू द्या, त्या संघटनेचे पदाधिकारी तुम्ही कोणीही संघटनेचे काम करत असताना आर्थिक पटबळ लागतंय. त्यांनी वर्षाला 200 रुपये वर्गणी मागतात साहेब. संघ असू दे, समिती असू दे, भारतीय असू दे, त्या संघटनेला सर्व शिक्षकांनी मदत करा आणि त्याचा निश्चितपणे उपयोग होणार आहे तुम्हाला. कारण प्रत्येक संघटनेचे बँकेत अकाउंट असते साहेब. आणि किती रक्कम जमा झाले आणि किती खर्च झाले यांनी त्या संघटनेचे जिल्हा अध्यक्षांनी सांगत असते साहेब. आमच्या समितीलाच तुम्ही वर्गणी द्या असं नाही. तुम्हाला कुठलं संघटना बरं वाटते त्या संघटनेत तुम्ही काम करा, पण संघटनाला आर्थिक मदत द्या. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हायकोर्टला, सुप्रीम कोर्टला जाण्यासाठी, वकील साहेबांचे फी देण्यासाठी निधी लागते साहेब. जाणे येण्याचे खर्च लागते. तुम्ही त्या संघटनाला मदत करा. पण ही मला शिक्षक समितीने माझ्यावर विश्वास देऊन मला जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमल्या. ती मी स्वखर्चानं माझे शिष्टमंडळ घेऊन मी कर्नाटक सरकारचे सर्व मंत्रिमंडळांना आणि महाराष्ट्र सरकारचे सर्व मंत्रिमंडळाला मी कुणालाही 1 रुपये न निधी मागता मी स्वखर्चाने जाणार आहे साहेब. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समवेत सांगली जिल्हा कन्नड विभागाचे शिक्षक समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब सौदागर सर. गेले 15 ते 20 मिनिटं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी माहिती दिलेली आहे. एकंदरीत अध्यक्ष म्हणून जत तालुक्याला पहिल्यांदा संधी मिळालेली आहे. त्या संधीचं सोनं करण्यासाठी अगदी सुट्टीमध्ये मे नंतर सगळं शिष्टमंडळ ते कर्नाटकाचे ज्या राज्याचे जे मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, तसेच शिक्षण मंत्री यांना भेटून या सीमा भागामध्ये शिक्षकांच्या, कन्नड शिक्षकांच्या काय अडचणी आहेत ते मांडण्यासाठी ते त्या ठिकाणी जाणार आहेत. सर, तुमच्या जे नियोजन आहे डोक्यात त्याच्या पुढील कार्यास मी तुम्हाला TV1 मराठीकडून लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.